तर पुण्यातील भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली। मुलगी आईसोबत जाण्यास तयार नाहीये, त्यामुळे संबंधित तरुणीची सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी केली जाते। चौकशीनंतरच पुढील काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। इंदापूर तालुक्यातील भिगवण घटनेतील युवतीला काल कोर्टात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला। जबाब नोंदवल्यानंतर मुलीचं मेडिकल करण्यात आलं। तरुणीनं हजर होण्यापूर्वी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांनी केलेले आरोप खोटे असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तसंच आमच्या 1 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे मी माझ्या मर्जीनं झहीर शेख सोबत आली आहे, असं तिने म्हटलं आणि या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र देखील तिने सादर केलं। बघा, त्यामध्ये जे जे आम्हाला ऑन पेपर ज्याचे विरुद्ध देण्यात आलेला आहे त्याची चौकशी आम्ही सुरू केली। 2 व्हिडिओ आहेत। एका व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितलं की जे 9 वर्षापूर्वी ते 1 वर्षापूर्वी ते नातेवाईक त्याच्याबाबत तिची ट्रान्सक्रिप्ट तयार करून प्रत्येक व्हिडिओची त्याच्यावर बारकाईने तपास सुरू आहे आणि त्या तपासामधून जे निष्पन्न होईल ते आपल्या समोर कायदेशीर येईल। मेडिकल आम्ही करून घेतलं आहे आणि ते आता पुढील तर व्यासाप्रमाणे आम्ही आपल्या समोर एक्सपोज करू।